दुचाकीवर शेतकरी असं लिहून व्हीव्हीआयपी बनावट नंबर प्लेट वापरून दुचाकी चालवणाऱ्या युवकाला दुचाकीसह वाहतूक पोलिसांनी हायकोर्ट सिग्नल येथे ताब्यात घेतलं आहे। बनावट नंबर प्लेट वापरणाऱ्या अमर बोबडे याच्या विरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सिडको वाहतूक शाखेचे हवालदार शाकीर अहमद खान मुस्तफा खान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शाकीर अहमद खान हे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत हायकोर्ट सिग्नलवर वाहतूक नियमन करण्याचे काम करीत होते। हायकोर्ट सिग्नलवर शाकीर खान यांनी एका दुचाकीला थांबवले। या दुचाकीच्या मागील नंबर प्लेटवर शेतकरी असं लिहिलेलं आढळलं। पोलिसांना त्याचा संशय आल्याने दुचाकी थांबवून तिच्या समोरील नंबर प्लेटवरील वाहन क्रमांकाची ई चलन यंत्रावर तपासणी केली, तेव्हा नंबरसह असलेला चेसिस नंबर आणि इंजिन नंबर हे होंडा शाईन या कंपनीसाठी नोंदवलेला असल्याचं दिसून आलं। मात्र प्रत्यक्षात दुचाकीवरील चेसिस नंबर वेगळाच निघाला। अधिक तपास केला असता या दुचाकीचा दुसरा क्रमांक असल्याचं निष्पन्न झालं। शाकीर अहमद खान यांनी वाहन चालकाकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव अमर बोबडे असं सांगितलं। तसेच ही मोटरसायकल त्याने 3 वर्षांपूर्वी एका स्थानिक शेतकऱ्याकडून 32,000 रुपयांना विकत घेतल्याचं सांगितलं। मात्र त्याने वाहन आपल्या नावावर ट्रान्सफर न करता बनावट नंबर प्लेट लावून वाहन वापरत असल्याचं निष्पन्न झालं। या प्रकरणात दुचाकीस्वार अमर बोबडे याच्या विरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय।